मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या तरुणांसाठी जाहीर केलेल्या योजनेनंतर तरुणांमध्ये सध्या समाधान दिसतंय, पण त्यांच्या अपेक्षाही वाढल्यात। याबाबत या तरुणांना काय वाटतं, त्यांच्या काय अपेक्षा आहेत आणखी जाणून घेतल्या आमच्या प्रतिनिधींनी। आपण पाहूया। सध्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आणि त्यातून दिले जाणारे पैसे याबाबतची चर्चा एकंदरीत राज्यात रंगलेली आहे। लाडकी बहीणनंतर लाडक्या भावाला मिळालेलं गिफ्ट असं एकंदरीत सध्या चर्चा या लाईनवरती होते। काही तरुण आहेत जे रत्नागिरीमधले आहेत, त्यांच्याशी मी बोलणार आहे। या योजनेबाबत तुला काय वाटतं, तुझं मत काय अगदी थोडक्यात? मला तरी ही योजना खूप चांगली वाटली, कारण का आत्तापर्यंत खूप अशा मुलींसाठी योजना राबवल्या गेलेल्या आहेत। मुलग्यांसाठी ही अशी पहिलीच योजना आहे जी राबवली जाते, त्यामुळे मुलग्यांना एक काहीतरी बॅकअप मिळतोय, ज्यांना ते काहीतरी करू शकतात असं त्यांना वाटतंय। ते बेरोजगार राहणार नाहीत असं वाटतंय। महाराष्ट्र सरकारने योजना जी काढलेली आहे ती खूप चांगली आहे। 6 महिने आपण जरी काम केलं तरी पुढे काय हे आपल्याला माहीत नसतं, त्यामुळे सरकारकडे अशी माझी मागणी आहे की पुढे आपल्याला जॉब सिक्युरिटी किंवा आपल्याकडे असं काहीतरी कौशल्य निर्माण झालं पाहिजे की आपण स्वतःचं स्टार्टअप सुद्धा करू शकतो आणि कुठच्याही क्षेत्रात गेलो तरी आपण चांगले तिथे कामगिरी करू शकतो। 6 महिन्यानंतर पण योजना चालू ठेवली तरी काही प्रॉब्लेम नाही। कौतुक तर होतंय, पण त्यांच्या अपेक्षा देखील या लाडक्या भावांच्या आणखीन आहेत, हे यातून दिसून येत आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।